आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकसाठी मी शिवाजी भोसले. सुरुवातीला काही ठळक घडामोडी. मान्सून मंदावला. 11 जूनपासून पुन्हा वाढणार पावसाचा जोर. 7व्या वेतन आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी मिळणार नाही. 11वी इयत्तेच्या ऑनलाईन प्रवेश नोंदणीला गुरुवारपर्यंत मुदतवाढ. सोलापुरात आज नोकरी महामेळाव्याचं आयोजन आणि अहमदाबादमध्ये आज आयपीएल महासंग्रामाचा रंगणार महामुकाबला. आता घडामोडी विस्तारानं. 16 वर्षांनंतर पहिल्यांदाच वेळेआधी दाखल झालेल्या मान्सूनची पुढील वाटचाल सध्या मंदावली आहे. त्यामुळे 1 आठवड्यापेक्षा जास्त दिवस पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे. दरम्यान 11 जूनपासून मान्सूनचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज काल पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. सोलापूर जिल्ह्यात आज हलका पाऊस पडू शकतो. दरम्यान मे महिन्यातील पावसानं सोलापूर जिल्ह्यातील 7 मध्यम तलावात 2.5 टीएमसी पाणी आलं आहे. उजनी धरणात 27% जलसाठा झालाय. या धरणात मिसळणारा विसर्ग मात्र मंदावला आहे. राज्य सरकारच्या विविध विभागांकडील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर करण्यासाठी नेमलेल्या मुकेश खुल्लर समितीचा अहवाल सरकारनं स्वीकारला आहे. त्यामुळे 7व्या वेतन आयोगाचा लाभ न मिळालेल्या संबंधितांना दिलासा मिळत असला तरी सुधारित वेतन श्रेणी 1 जून 2025 पासून दिली जाईल. मात्र थकबाकी दिली जाणार नसल्याचं वित्त विभागानं काल काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केलं आहे. इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी संकेतस्थळावर विद्यार्थी नोंदणीसाठी परवा गुरुवार 5 जून दुपारी 2 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नोंदणीची मुदत आज सायंकाळी 6 वाजता संपणार होती. वेबसाईटवर कनिष्ठ महाविद्यालयांच्या संस्थांच्या शाळांना बदल करण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयानं केलेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर इन हाऊस कोट्यामधील पसंतीक्रम आवश्यकतेनुसार बदल करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना तसंच पालक विद्यार्थी यांना पुरेसा वेळ मिळावा यासाठी ही मुदतवाढ देण्यात आल्याचं शिक्षण विभागानं कळवलं आहे. दरम्यान इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रिया दरम्यान इन हाऊस कोटा रद्द करण्यात आला असून प्रवेश प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राबणार आहे. सोलापूरच्या भारती विद्यापीठात आज सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत नोकरी महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. साधारण इच्छुक 2000 बेरोजगारांना नोकरी देण्यासाठी अभिजित कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि शिखर पहारिया फाउंडेशन यांच्यातर्फे हा महामेळावा भरवला जात आहे. पदवीधर, पदव्युत्तर, डिप्लोमा आणि आयटीआयचे उमेदवार यात सहभागी होऊ शकतात. नोकरी महामेळाव्यात 75 पेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या सहभागी होणार आहेत. इच्छुकांनी गुगल प्ले स्टोअरवरून QJPR हे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करून त्यामध्ये आपली माहिती भरून नोंदवावी. मेळाव्याचा लाभ घ्यावा असं आवाहन संचालक डॉ. SB सावंत यांनी केलं आहे. सोलापूरहून गोव्याला येत्या 9 जूनपासून विमानसेवा सुरू होत आहे. या विमानसेवेचा वापर करून सोलापूर शहर जिल्हावासियांना विदेशवारी करणंही शक्य आहे. गोव्यातील मोपा इथल्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडन, कतार, कुवेतसह दुबईला विमानसेवा उपलब्ध आहे. याचबरोबर कलकत्ता, दिल्लीसह अहमदाबाद, नागपूर, भुवनेश्वर, हैदराबाद, इंदोर, पुणे, जळगाव, अगाती या देशांतर्गत शहरांनाही हे विमानतळ जोडलं गेलं आहे. दरम्यान सोलापूर गोवा विमानसेवा सुरू होण्यातून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना सोलापूरकडे वळवणं शक्य आहे. या जिल्ह्यासह परिसरातील सर्व आध्यात्मिक स्थळांचं टेम्पल टुरिझम कल्चर हब तयार करता येऊ शकतं. भारतीय परंपरा आणि अध्यात्माच्या ओढीनं विदेशी पर्यटक सोलापूर जिल्ह्यात येतील असं सकारात्मक वातावरण सोलापूर गोवा विमानसेवेमुळे निर्माण झालं आहे. सोलापूरचं नाव धार्मिक पर्यटनासाठी आंतरराष्ट्रीय नकाशावर येऊ शकतं. सोलापूर गोवा या मार्गावरील हवाई प्रवास तिकिटाचं 2 दिवसांचं बुकिंग फुल्ल झालं आहे. बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळतोय. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांची आवक जावक मुंबईशी सर्वाधिक आहे.
त्यामुळे गोव्याप्रमाणेच मुंबईला 9 जून रोजी विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. यासाठी फ्लाय 91 या कंपनीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चर्चा करत असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काल दिली आहे. श्री क्षेत्र पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन कामानिमित्त काही महिन्यांपासून बंद असलेला पश्चिम दिशेचा दरवाजा काम पूर्ण झाल्यानंतर कालपासून भाविकांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यातून श्री विठ्ठल रुक्मिणीची दर्शन रांग पूर्ववत झाली आहे. शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारे दाखले काढण्यासाठी शासनानं 69 आणि 128 असं शुल्क निश्चित केलं असलं तरी सोलापूर जिल्ह्यातील काही महा ई सेवा केंद्रांसह आपले सरकार आणि इतर ऑनलाईन संचालकांकडून 250 रुपयांपर्यंत शुल्क घेतलं जात असल्याच्या तक्रारी आहेत. दरम्यान निर्धारित शुल्कापेक्षा अधिक शुल्क घेणाऱ्या संबंधित केंद्रांचा परवाना रद्द करू, संचालकांनी दरपत्रक लावणं बंधनकारक आहे, पालकांनी थेट तक्रारी कराव्यात असं निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निराळी यांनी सांगितलं. येडशी अभयारण्यातील वाघाचं अस्तित्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. ढेमरेवाडी वन परिक्षेत्रातील तलावाजवळ वाघाचे ठसे आढळून आले आहेत. या ठशांच्या तपासणीतून वन विभागानं वाघाचा अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. शालेवयांचे भाव अचानक यंदा 10 वर्षांनी 10% कमी झाले आहेत. यामुळे 10 वर्षात पहिल्यांदाच स्वस्तात वह्या मिळणार असल्यानं पालकांना आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच कागदाला उठाव नसल्यानं वह्यांचे दर कमी झाल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं. वह्यांच्या बाजारपेठेत ब्रँडेड वह्यांचे दर देखील कमीच आहेत. आकर्षक आणि विविध ब्रँड्सच्या वह्या नव्या शैक्षणिक वर्षासाठी उपलब्ध झाल्याचंही विक्रेत्यांकडून सांगण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 2777 शाळा असून त्याअंतर्गत 2 लाखाहून अधिक विद्यार्थी प्रवेशित आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांना 16 जूनला शाळेच्या पहिल्या दिवशी एक गणवेश, बुटाचा जोड आणि सॉक्सच्या 2 जोडी मिळणार आहेत. त्यासाठीचा निधी शासनाकडून वितरित झाला आहे. मात्र विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश दिवाळीपूर्वी मिळणार आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची घटती संख्या ही ग्रामीण शिक्षण क्षेत्रापुढील गंभीर समस्या बनली आहे. दरम्यान जिल्हा परिषद शाळेच्या पुनर्वैभवासाठी सांगोला तालुक्यातील जवळा इथल्या ग्रामपंचायतीनं अभिनव आणि आदर्श उपक्रम हाती घेतला आहे. या गावातील जे पालक आपले विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल करतील अशा पालकांची ग्रामपंचायतीची घरपट्टी पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 2.5 महिन्यांपासून सुरू असलेल्या आयपीएल महासंग्रामचा आज शेवट होत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यातील अंतिम मुकाबल्यानं महासंग्रामाचा शेवट होईल. दोन्ही संघांनी आतापर्यंत आयपीएलचं विजेतेपद पटकावलेलं नाही. त्यामुळे विजेतेपदावर आपली मोहर उमटवण्यासाठी दोन्ही संघ आज एकमेकांना भिडतील. यानंतर यंदा आयपीएलला नवा विजेता मिळणार आहे. अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता लक्षवेधी सामन्याला सुरुवात होतीये. शेवटच्या काही क्षणात संक्षिप्त घडामोडी. वडाळ्याच्या माऊली महाविद्यालयातील मराठी विभागाच्या प्रमुख डॉ. सुवर्णा गुंड चव्हाण यांनी संपादित केलेल्या अमृत कुंभ या सुवर्णधन विशेष अंकाचं प्रकाशन जालना इथं मान्यवरांच्या हस्ते झालं. बार्शी तालुक्यातील वरदान ठरलेला धस पिंपळगावचा मध्यम प्रकल्प मे महिन्यातच 90% भरला आहे. गुंठेवारी प्लॉटधारकांना जागेवरच मोजणी नकाशे देण्यासाठी सोलापुरात आजपासून महापालिकेच्या वतीनं 5 ठिकाणी शिबिरं होत आहेत. काल सावळेश्वर आणि लांबोटी इथं जलवाहिनी फुटली नाही तर समांतर जलवाहिनीसाठी प्रेशर चाचणी घेण्यात आली. त्यातून पाण्याचे मोठे फवारे उडाले. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 2017 प्रमाणे गट आणि गणांची संख्या राहणार आहे. आता तापमान
हवामान विभागाच्या माहितीनुसार सोलापूरचं कालचं सोमवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल 34.6 किमान 23.6. शेवटी पुन्हा काही ठळक घडामोडी. मान्सून मंदावला. 11 जूनपासून पुन्हा वाढणार पावसाचा जोर. 7व्या वेतन आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी मिळणार नाही. 11वी इयत्तेच्या ऑनलाईन प्रवेश नोंदणीला गुरुवारपर्यंत मुदतवाढ. सोलापुरात आज नोकरी महामेळाव्याचं आयोजन आणि अहमदाबादमध्ये आज आयपीएल महासंग्रामचा रंगणार मुकाबला. आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.